गावाच्या एका टोकाला एक छोटंसं कौलारू घर होतं. घराच्या अंगणात तुळशी वृंदावन, बाजूला 2 आंब्यांची झाडं आणि दारासमोर नेहमी स्वच्छ सारवलेलं अंगण. त्या घरात राहत होते विठ्ठलराव आणि त्यांची पत्नी सुमित्राबाई. विठ्ठलराव शेतकरी होते. स्वतःची थोडीशी जमीन होती. पाऊस चांगला झाला तर घरात 4 पैसे यायचे, नाहीतर कर्ज काढून वर्ष काढावं लागायचं. सुमित्राबाई घरकामाबरोबरच गावातील लोकांची कपडे शिवून थोडीफार कमाई करत. त्यांचा एकुलता एक मुलगा होता, अभिजित. अभिजित लहानपणापासूनच हुशार होता. त्याच्या डोळ्यात मोठी स्वप्न होती. त्याला नेहमी वाटायचं आपण मोठं व्हायचं, खूप पैसे कमवायचे, आईबाबांना या गरिबीतून बाहेर काढायचं. एकदा शाळेची फी भरण्याची वेळ आली. विठ्ठलरावांकडे पैसे नव्हते. ते दिवसभर गावातल्या सावकारांकडे गेले, पण त्यांनी पैसे देण्यास नकार दिला. संध्याकाळी अभिजित घरी आला तेव्हा त्याने आईला जुन्या पेटीतून तिच्या सोन्याच्या कानातल्या काढताना पाहिलं. आई, हे काय करतेस? सुमित्राबाई हसत म्हणाल्या, काही नाही रे, तुझी फी भरायची आहे ना, पण हे तर तुझं एकमेव सोनं आहे. आईने त्याच्या डोक्यावरून हात फिरवला. तू शिकशील, मोठा होशील, हाच माझा खरा दागिना आहे. त्या दिवशी अभिजितने मनाशी ठरवलं, मी मोठा झाल्यावर आईला पुन्हा कधीच काही विकावं लागणार नाही. काळ पुढे गेला. अभिजितने शिक्षण पूर्ण केलं. शहरात नोकरी मिळाली. सुरुवातीला पगार साधारण होता. तो महिन्याला थोडे पैसे घरी पाठवत असे. आई, औषधं वेळेवर घे. बाबा, शेतीसाठी बियाणं घेऊन ठेवा. आई बाबांना मुलाचा फोन आला की त्यांचा दिवस आनंदात जायचा. काही वर्षांनी अभिजितने नोकरी बदलली. पगार वाढला. मग त्याने स्वतःचा व्यवसाय सुरू केला. व्यवसाय चालला आणि पाहता पाहता त्यांची आर्थिक परिस्थिती पूर्णपणे बदलली. मोठं ऑफिस, आलिशान गाडी, शहरात फ्लॅट, परदेशातील दौरे, अभिजितच्या आयुष्यात सगळं आलं. आईबाबांनी टीव्हीवर त्याचा फोटो पाहिला की गावातल्या लोकांना अभिमानाने सांगायचे, हा आमचा अभिजित. पण हळूहळू त्याच्या आयुष्यात एक गोष्ट कमी होत गेली, आईबाबांसाठी वेळ. सुरुवातीला तो रोज फोन करायचा, नंतर आठवड्यातून 2दा, मग आठवड्यातून 1दा आणि शेवटी अभिजितला वेळच नसतो. हे आईबाबांचं कायमचं वाक्य बनलं. एक दिवस विठ्ठलराव म्हणाले, सुमित्रा, यंदा दिवाळीत तो नक्की येईल ना? आईने हसत उत्तर दिलं, हो रे, मागच्या वेळी म्हणाला होता ना बाबा, यावेळी दिवाळी तुमच्यासोबतच करणार. दिवाळी आली. घर स्वच्छ करण्यात आलं. सुमित्राबाईंनी अभिजितला आवडणारे चकली, लाडू, करंजी केले. विठ्ठलरावांनी अंगणात नवीन दिवे लावले. दिवाळीच्या आदल्या दिवशी फोन आला, आई, यावेळी येणं शक्य होणार नाही, खूप महत्त्वाची मीटिंग आहे. काही क्षण शांतता होती. ठीक आहे रे, आई म्हणाली, रागावू नकोस हां, पुढच्या महिन्यात नक्की येतो. हो बाळा. फोन ठेवला. सुमित्राबाईंनी समोर ठेवलेल्या मिठाईच्या ताटाकडे पाहिलं. विठ्ठलराव काही बोलले नाहीत, फक्त हळूच म्हणाले, लाडू ठेव, कदाचित पुढच्या वेळी आला तर त्याला आवडतील. त्या रात्री दोघांनी घराच्या दारात दिवे लावले, पण त्या घरात दिव्यांचा प्रकाश असूनही एक विचित्र अंधार होता. काही दिवसांनी अभिजितने गावात फोन करून सांगितलं, बाबा, तुमचं जुनं घर विकून शहरात माझ्याकडे या, तुम्हाला आता काही कमी पडणार नाही. विठ्ठलराव म्हणाले, मुला, आम्हाला पैशांची कमी नाही, आम्हाला तुझी कमी आहे. अभिजित हसला, अहो बाबा, भावना समजतात मला, पण माझं आयुष्य खूप व्यस्त आहे. तुम्ही शहरात आलात तर चांगलं राहील. आईने मात्र काहीच उत्तर दिलं नाही. काही दिवसांनी ते शहरात आले. अभिजितने त्यांच्यासाठी मोठ्या घरात एक सुंदर खोली तयार केली होती. खोलीत टीव्ही होता, AC होता, आरामदायी पलंग होता. पण अभिजितकडे त्यांच्यासाठी वेळ नव्हता. सकाळी तो ऑफिसला जायचा, संध्याकाळी उशिरा यायचा. रविवारी ही मीटिंग. आई दारात बसून त्याची वाट पाहायची. आज माझ्याशी 2 मिनिटं बोलेल अशी तिची अपेक्षा असायची, पण अभिजित घरी आला की फोनवरच असायचा. आई, नंतर बोलूया, खूप थकलोय. एका रात्री सुमित्राबाईंच्या डोळ्यात पाणी आलं. विठ्ठलरावांनी विचारलं, काय झालं? त्या म्हणाल्या, आपण गावात गरीब होतो, पण एकटे नव्हतो. विठ्ठलराव काही क्षण गप्प राहिले. मग खिडकीतून बाहेर पाहत म्हणाले, आपला मुलगा श्रीमंत झाला, पण आपलं घर गरीब झालं. त्या वाक्याने दोघांच्याही डोळ्यात पाणी आलं.
आणि त्यांना अजून माहीत नव्हतं की त्यांच्या आयुष्यातला सर्वात मोठा धक्का अजून बाकी होता. शहरातल्या त्या मोठ्या घरात विठ्ठलराव आणि सुमित्राबाई राहत होते. घरात कोणत्याही गोष्टीची कमतरता नव्हती. फ्रीजमध्ये भरपूर पदार्थ होते, स्वयंपाकासाठी नौकर होता, औषधं वेळेवर येत होती, खोलीत AC होता, TV होता, सगळं होतं. फक्त अभिजित नव्हता. तो घरात असला तरी आईबाबांसोबत नसल्यासारखाच होता. एक सकाळी सुमित्राबाईंनी त्याच्यासाठी नाश्ता तयार केला. अभिजित, आज तुझ्या आवडीचा पोहे केले आहेत, 2 मिनटं बस ना, आई मला उशीर होतोय. मग डब्यात घेऊन जा. नको, ऑफिसमध्ये खाईन. तो निघून गेला. आई दारात उभी राहून त्याच्याकडे पाहत राहिली. विठ्ठलरावांनी हळूच विचारलं, आज पुन्हा नाही बोलला? आई म्हणाली, बोलतो ना, पण त्याच्याकडे शब्द असतात पण वेळ नसतो. काही महिन्यांनी विठ्ठलराव आजारी पडले. सुमित्राबाईंनी अभिजितला फोन केला. बाळा, बाबांना बरं वाटत नाहीये. आई, डॉक्टरांकडे घेऊन जा, पैसे मी पाठवतो. पैशांची गरज नाही रे, तू एकदा ये. आई, आज शक्य नाही, उद्या मोठी मीटिंग आहे. मग उद्या ये. पाहतो. फोन कट झाला. त्या रात्री विठ्ठलरावांनी पत्नीचा हात धरला. त्याला त्रास देऊ नकोस, पण तो आपला मुलगा आहे. हो, म्हणूनच त्याचं आयुष्य बिघडू नये असं मला वाटतं. 2 दिवसांनी विठ्ठलरावांची तब्येत अचानक खालावली. रुग्णालयात दाखल करण्यात आलं. सुमित्राबाईंनी पुन्हा अभिजितला फोन केला. यावेळी त्याने फोन उचलला नाही. ती रुग्णालयाच्या कॉरिडॉरमध्ये एकटी बसली होती. डोळ्यांसमोर सतत एकच दृश्य येत होतं. लहानपणीचा अभिजित ताप आला की तिच्या मांडीवर डोकं ठेवून झोपायचा. शाळेत जायला निघताना म्हणायचा, आई, मी मोठा झाल्यावर तुला मोठ्या घरात ठेवीन. आईने डोळे पुसले. मोठं घर दिलंस रे बाळा, पण त्यात तूच राहिला नाहीस. काही तासांनी डॉक्टर बाहेर आले. रुग्णाची प्रकृती स्थिर आहे, काळजी करू नका. सुमित्राबाईंनी देवाचे आभार मानले. पण त्या रात्री त्यांनी एक निर्णय घेतला. दुसऱ्या दिवशी अभिजित घरी आला तेव्हा आई बाबा शांत बसले होते. काय झालं? विठ्ठलराव म्हणाले, काही नाही. मग एवढे गंभीर का बसलात? आई म्हणाली, आम्ही गावाला परत जाणार आहोत. अभिजित दचकला. गावाला का? कारण तेथं आमचं घर आहे, आमच्या आठवणी आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तेथे आम्ही एकटे नाही. पण मी तुमच्यासाठी एवढं मोठं घर घेतलंय. विठ्ठलराव शांतपणे म्हणाले, मुला, घर मोठं असलं म्हणून माणसं जवळ येत नाहीत. अभिजित काहीच बोलला नाही. आईने त्याच्या हातावर हात ठेवला. तू आम्हाला पैशांची चिंता कधीच करू दिली नाहीस, पण आईबाबांना पैशांपेक्षा मुलाचा आवाज हवा असतो. 2 प्रेमाचे शब्द हवेत. आजारी असताना जवळ बसणारा हात हवा असतो. अभिजितच्या चेहऱ्यावर पहिल्यांदा अपराधीपणाची छटा दिसली, पण त्याने ते मनापासून स्वीकारलं नाही. आई बाबा गावाला परत गेले. घर पुन्हा तसंच झालं. तुळशी वृंदावन, आंब्याची झाडं, सारवलेलं अंगण आणि संध्याकाळी दारात बसलेले विठ्ठलराव आणि सुमित्राबाई. आता अभिजितकडे सगळं होतं, पण हळूहळू त्याला जाणवू लागलं की त्याच्याकडे कोणीतरी नाही. आईचा फोन आला की तो आधी चिडायचा, पण एक दिवस फोन आला नाही, दुसऱ्या दिवशीही नाही. तिसऱ्या दिवशी त्याने स्वतः फोन केला. फोन बंद. तो अस्वस्थ झाला. गावात फोन केला. शेजाऱ्याने सांगितलं, तुमचे बाबा सकाळी मंदिरात गेले होते, आई घरी आहे. अभिजितने लगेच गाडी काढली. गावात पोचल्यावर त्याने आईला पाहिलं. ती अंगणात बसून जुन्या कपड्यांना घडी घालत होती. आई, सुमित्राबाईंनी वर पाहिलं. काही क्षण त्या फक्त त्याच्याकडे पाहत राहिल्या. अरे तू? अभिजित तिच्या जवळ बसला. आई, मी तुला भेटायला आलो. काही काम होतं? तो प्रश्न ऐकून अभिजितच्या छातीत काहीतरी तुटलं. नाही आई, फक्त तुला भेटायला आलो. तेवढ्यात विठ्ठलराव मंदिरातून परतले. मुलाला पाहून ते थांबले. अभिजित? अभिजित त्यांच्या पायाशी बसला. बाबा, मला माफ करा. विठ्ठलरावांनी त्याला उठवलं. माफी कसली? मी तुमच्यासाठी पैसा कमावला, पण तुमच्यासाठी वेळ कमावला नाही. आईच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. अभिजित म्हणाला, मला वाटलं मोठं घर, गाडी, पैसा दिला की माझं कर्तव्य संपलं, पण आज कळलं आईबाबांना वस्तू नको असतात, त्यांना मुलगा हवा असतो. विठ्ठलरावांनी त्याला मिठी मारली. उशीर झाला आहे, पण तू आलास ना, बस एवढंच पुरेसं आहे. त्या दिवसानंतर अभिजितच्या आयुष्यात बदल झाला. त्याने व्यवसाय बंद केला नाही, पैसे कमावणं थांबवलं नाही, पण त्याने आयुष्य जगायला सुरुवात केली.
दररोज रात्री आईबाबांना फोन करू लागला. आठवड्यातून एक दिवस त्यांच्यासोबत घालवू लागला. सणासुदीला तो स्वतः गावाला जाऊ लागला. एका दिवाळीत त्याने आईला विचारलं, आई यंदा काय करू? सुमित्राबाई हसल्या, काही नको रे, फक्त यावेळी दिवे आपण तिघांनी मिळून लावूया. अभिजितच्या डोळ्यात पाणी आलं. त्या रात्री घराच्या अंगणात 3 जणांनी मिळून दिवे लावले. घर छोटं होतं, पण त्या दिवशी ते घर जगातलं सगळ्यात मोठं घर वाटत होतं. कारण तिथे पैसा नव्हता असं नाही, पण पैशापेक्षा मोठी गोष्ट होती, आपली माणसं. बोध: आईवडिलांना आयुष्यभर सुख देण्यासाठी पैसा कमावणे चांगली गोष्ट आहे, पण पैसा कमावताना त्यांच्यासाठी वेळ, प्रेम आणि आपुलकी गमावली तर त्या संपत्तीला अर्थ उरत नाही. कारण आईवडील आपल्या मुलांकडून महागड्या वस्तूंची अपेक्षा करत नाहीत. त्यांना फक्त एवढंच हवं असतं, माझा मुलगा माझ्याजवळ आहे. मित्र आणि मैत्रिणींनो, ही कथा तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, कॉमेंट करून तुमचं मत नक्की सांगा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. कथा पूर्ण ऐकल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद. जर या चॅनलवरती आपण नवीन आला असाल तर बेल नोटिफिकेशन नक्की सुरू करा. त्यामुळे येणारा प्रत्येक नवीन व्हिडिओ सर्वात पहिले तुम्हाला ऐकायला आणि वाचायला मिळेल. भेटूया पुन्हा अशाच एका नवीन कथेसोबत. धन्यवाद.